कसं करावं. बंद झालं. तू बघितलं ना, चालू नव्हतं का? मी बघतो बघ बघ कसं करतोय. बघ तो बघ. काय झालं रे? ही पोरग दररोज असं खेळली, त्याला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, सारखं त्याला हे करते. तसं करू नये बाप्पा. तो खडू ही का नाही ऐकतच नाही ग. सारखं तुला तसं नसतंय, त्याचं नसतंय. सर काय चला. ती बारका हांबा आहे अजून. ती बारका हांबा आहे, त्या गाईचं दूध काढायचं असतं. आम्ही गाईचं दूधच काढत नाही आम्ही. ह्याला सगळं सोडतो. बघ कसलं झालंय, चांगलं झालंय ना. तसं पाडते, धरू नको. बघ कसलं जबरदस्त झालं कडू बेन. बघ सकाळ धरण त्याच्याकडे नाही म्हणून तो का आता कसं करायला त्याला. बघ दररोज संघ असते ते ना ह्याने. आज सकाळी त्याला तिथं ठेवलेलं हे करून इकडं आणलंच नाही परत, म्हणून ती तसं करायला लागले त्याच्या अंगावर. तू बघ कसं त्याला डोचं कसं करते. बघतो लेक कोडं नाही लावत लेकून ले. तुम्ही कसं फ्रेंड असताव का नाही, तसंच ही पण फ्रेंड असते ती. बघतो कसं करते त्याला. बघतो कसं पडते त्याचा. ही फ्रेंड आहे दररोज इथं बसलेली दोघं जण, त्याच्यामुळे ती तसं करायला लागले त्याला. बघा बघ कुट्टी खायला लागली ती. झालं आता सगळे. मग काय ती बाळ आहे ती, अजून त्याला भूक लागत नसते आताच. ती खात नसते कुट्टी आताच. ती नुसतं दूधच पिते अजून. अजून त्याला महिना बी झालं नाही. एक महिना बी नाही झाला अजून त्याला. ही बाळ आहे ना, ही त्या गाईचं आहे. ही बाळ हा, ही कालवड. ही आणि ही त्या गाईचं आहे. ती वय ती पण दुसऱ्याच आहे. ती दुसऱ्याचं एक जणाच. ती बारकच आहे. ती होतं दुसऱ्या एका गाईच. ती गाई त्याची आई मेली. त्याची आई मेली, मग त्याला म्हणून सांभाळले. आता आम्ही त्याला वरचं दूध पाजू. सकाळी काय केलं होतं, मकाचा पाला टाकला होता. कुट्टी नव्हती टाकली सकाळी. मकाचा पाला सगळं टाकलं, तेवढं खाल्ल्यामुळं आता मग कुट्टी टाकली. मग आता 4 वाजता काय अंडा फुटल गे. अंडा फोडायला लागलाय. तू जा फ्रीज मध्ये ठेवून येते. जा डोक्यावर मारल्यावर अंडा फुटते का, राहते का ग बाय? हा दे की मग दीदी पशी. द्या दे आपल्या दीदी पशी दे. फुटल दादा मग परत. मग नको, माझ्याकडे हे आहे ना बाळा. हा आपल्याला काम आहे ना बाळा. कोंबडी नसते लगे घालत नसते अजून, टायमिंग लागत असतो. बघ ही पोरग ह्या बघ कसं गेले. बघ त्याच्यापाशी. बघतो इथं बांधलं आणि तिकडे गेले त्याच्या शेजारी. ही 2 आहे ती ना. ही एक आणि ही एक. ही आणि ही तिघं इकडून कशावर राहत नाही. ह्याला जर त्या तिथं बांधलं ना, तर ह्याला सोडलं की त्याच्यापाशी जाणार ती पळत. ही 3 जण असे आहेत. ह्याचं काय नाही, कुठं बी असतं. ह्याला आडमाप आहे. ह्याला काय ही नाही एवढं कळत नाही. ती कुठे फिरते. आणि ती रेडी आहे का नाही, ती रेडी त्या तांबड्या गाईशिवाय राहत नाही. हां रेडीला जर इकडं तिकडं कुठं बांधलं ना, मग ती मी एक उपसते. मग आणि त्या गाईपाशी जाऊन थांबते. ती नाही, ती मारते सगळ्यांना म्हणून तिला बाजूला आहे. ती मारते म्हणून मी लांबनच पाणी वैरण करते तिला. पाणी वैरण करत असते इकडं. होय बाळा, चला बर चला. अजून एक अंड घातले कोंबडीने. चला देते. जाळीत घातले का बघा. ही कोंबड्यांची जाळी आहे ना, मग जाळीत पण घालते त्या. काल तर त्या कुट्टीच्या ह्याच्यात घातली होती. ह्याच्यात ती रेडी खाते का, ह्याच्यात घातलं होतं काल. तर ह्याच्यात घातलं होतं काल.
मी रात्री काल कधी संध्याकाळी. हां का दिवसभर कधी घातलेलं मी काल 4 वाजता कुठे टाकायला आले तर त्यात अंड होतं. पण असं अंडा येतं. जाळीत होय घातली नाही ती दिसत नाही ती जाळीत अंडी नाही घातलं जाळीत. गाई मारते गाईकडे जाऊ नका ह्या खाली नाही खाली कोंबड्या नसतात का? खाली खाली असते ते कधी वर असते ते कधी कुठेही बसते त्यांना काय. सोडला की काय काय करत जाते तिकडे. सकाळी तरी मी लवकर सोडत नाही. मारायला सकाळच्याला काय ह्यांना सुगरास फिगरास काहीच खाऊ देत नाही त्या भरडा म्हणून ह्यांना मी 10-11 वाजता सोडत असते. ते खायला झाले दिसलं ना. ती खात नसते ती बाळ आहे अजून दिदू एक तरी घास खाते तसं एक घास अजून त्याला महिना झाला नाही ती खात नाही दूध नुसतं पित असते ती बाळ. चला पाणी कुठवर गेलंय बघून यायचं आहे. घासाला खालच्या घासाला खालचा कॉक वळवावं लागते अजून. भांडी धुवून घेते मी मोटरपाशी ठेवली ती